चहा, कॉफी, वडा, भजी तर सगळीकडेच मिळतं. तर इथं काय युनिक आहे? इथे युनिक आहे इथला इतिहास. ऐका. आताच मिळालेल्या माहितीनुसार गव्हर्नर विल्सन यांचा पुतळा पाडला गेला असून सहभागी नारायणराव जगताप फरार आहेत. तेच नारायणराव जगताप ज्यांनी 1950 ला परत येऊन आहार उपारगृह चालू केलं. इथला शिवाजीचा पुतळा आता आहे, तिथे विल्सनचा पुतळा होता, तिथे ते फोडायच्या ह्याच्यात सहभागी होते. 10 ऑक्टोबर 1942 ची गोष्ट आहे ती. आणि त्यांनी ते पुतळा फोडल्यानंतर त्यांच्याकडे वॉरंट होता त्याला. मग तिथून मग ते सुटल्यानंतर मग 1950 ला हॉटेल धंदा चालू केला. नंतर 2 जनरेशन गेल्यात. आता नातू जो नॅशनल स्विमर आहे तो पण आजोबांनी चालू केलेला बिझनेस कंटिन्यू करतोय. पृथ्वीराज नॅशनल झाला, एकदा इंटरनॅशनल झाला. जॉब ऑपरेट केलं नाही, आपलं स्वतःचं आहे. पूर्वी माझ्या माहितीप्रमाणे 25 पैसे मिसळ होती बघ. 25 पैशापासून मी खातो इथं. क्वालिटी आहे ती नाही. फुटबॉलची टीम यायची की नाही इकडे, सगळी इथंच ती यायला असता त्यांचा असायचं. इथल्या बेस्ट गोष्टी म्हणजे दादांचा स्वभाव आणि चहा शंकरपाळीचं कॉम्बिनेशन. आमच्याकडं पूर्वीपासून शंकरपाळी, कांदा भजी, मिसळ आणि चहा. आता तुम्ही विचार कराल